मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर एकेरी विखारी वार आणि फडणवीस किंमत मोजतील असा इशारा। मनोज जरांगे पुन्हा एकदा 30 मेला सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत। मागच्या आंदोलनाने खूप पदरात पाडलं म्हणतात, मग फडणवीसांनी फसवणूक केली असं म्हणणं हा पाटलांचा विरोधाभास नाही का? फडणवीस प्रमाणपत्र रोखून धरतात, मराठ्याच्या पोरांचं वाटवळं फडणवीस करत आहेत, या पाटलांच्या आरोपात तथ्य आहे का? सरकार समाजाला मुंबईत दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाहीयेत का? सरकारने मराठ्यांची पुन्हा फसवणूक केली का? जरांगे फडणवीसांना समर्थकांच्या जोरांवर नेहमीप्रमाणे एकेरीत का टार्गेट करत आहेत? काय आहे जरांगे पाटलांच्या मागण्या? या सर्व प्रश्नांची वस्तुस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे कल्याणी, आपण बघत आहात धक्काबुक्की। घोषणा केल्याप्रमाणे जरांगे पाटलांनी आज अंतरवलीतून 30 मे पासून सरकार विरोधात म्हणजेच सरकारचा मुख्य चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पुन्हा आंदोलन एल्गारलं। हा एल्गार पुकारताना त्यांनी फडणवीसांविरुद्ध पुन्हा विखारी आणि एकेरी भाषेचा वापर सुरू केला। तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी तुम्ही मराठ्यांना धक्का लावू शकत नाही अशी आव्हानात्मक भाषणं केली आहे। एका बाजूला एकनाथ शिंदेंचं कौतुक आणि दुसऱ्या बाजूला फडणवीसांवर टीका, हा राजकीय डाव सुद्धा टाकलेला आहे। मुंबईमधून आंदोलनाची माघार घेताना प्रामुख्याने हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी, नंतर सातारा गॅजेट, आंदोलनातील गुन्हे मागे, सारथी आणि महामंडळाच्या भरीव निधीची आश्वासने घेऊन जिंकलो रे म्हणून मुंबई सोडल्यानंतर जरांगेवर परत आंदोलनाची वेळ का आली आहे? हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाली, पण फडणवीसांनी प्रमाणपत्र वाटप होऊ दिली नाहीत। सातारा, कोल्हापूर आणि औंध गॅजेटबाबत अद्यापही काही हालचाल झालेली नाही। शिंदे समितीला मुदतवाढ दिली पाहिजे, 53 लाख नोंदी प्रत्येक ग्रामपंचायतीत लागल्या पाहिजे, सारथी व महामंडळाला निधी दिला जात नाही, अशा मागण्या करतानाच एक मंत्री माझ्या विरोधात बोलण्यासाठी 17 संघटनांना प्रत्येकी 2 कोटी रुपये देत असल्याचा अतिशय गंभीर आरोप केला आहे। पण हा आरोप करताना त्यांनी कोणत्याच संघटनेचं किंवा मंत्र्याचं नाव घेतलेलं नाही। दुसऱ्या बाजूला सरकार मात्र वारंवार हैदराबाद गॅजेट आणि जुन्या नोंदी प्रमाणपत्र ओबीसी व्हॅलिडिटीसाठी ज्या मराठा कुणबी अर्जदारांनी अर्ज केला आहे त्यांचा वेळोवेळी टारा करून मोठ्या प्रमाणात व्हॅलिडिटी देत असल्याची आकडेवारी सांगत आहे। राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत। सातारा गॅजेटचा बारकाईने अभ्यास करून त्यावर आधारित अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। सारथी आणि महामंडळाला गतिमान करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याची शासनाची भूमिका आहे। सर्व सुरू असताना मग अंतरवालीत आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन का? साधारण 3 वर्षापूर्वी पाटलांनी आंदोलन सुरू केलं, त्यावेळेस सरकार पुढे भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा चक्रव्यूह होता। तरीही सरकारने मुंबईत तुटेपर्यंत ताणत नेण्याचा प्रयोग केला। आज परिस्थिती वेगळी आहे। आज सरकार पुढचे 2.5 वर्ष कोणत्याही प्रमुख निवडणुका समोर नाहीत। केंद्रात आणि राज्यात स्थिर सरकार आहे। हैदराबाद गॅजेटची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची सरकारची स्वतःची धारणा आहे, आकडेवारी ही आहे। अशा परिस्थितीत सरकार म्हणजे विशेष करून देवेंद्र फडणवीस या आंदोलनाला कशा प्रकारे सामोरे जाणार आहेत? मराठवाड्यात अतिशय कडक उन्हाळा आहे। जरांगे पाटलांनी तब्येत पाहता आंदोलन करावे का? सरकार त्याला कसा प्रतिसाद देईल? पुन्हा एकदा फडणवीसांना एकेरी भाषा वापरणं हे योग्य आहे का? आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पाहत आहात धक्काबुक्की।